नमस्कार। आज वसई धर्म प्रांताचे नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसूजा यांचं ऑर्डिनेशन म्हणजे शपथविधी आणि पदग्रहण झालेलं आहे। त्याबद्दल चुना गावातील त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे भाऊ बहीण हे सर्व इथे आहेत। काय बोलतायत ते आपण ऐकूया। सर तुम्ही काय सांगाल? खरं सांगू म्हणजे आज दिवस भाग्याचा, आज दिवस सौख्याचा। चुलना गाव हे छोटंसं 3000 लोकांचं गाव आणि ह्या 3000च्या गावामधनं 2 बिशप झाले। आणि पहिले आम्हाला चुलनकरांना चुलना गाव ही वसईची राजधानी बोलायचे, का ते बस यायची ते चुलना राजधानीला चालली आणि आज खरोखर चुलना ही वसईची राजधानी म्हणून समोर आलेली आहे। कारण या चुलना गावात नानुसोस नावाचा एक सद्गृहस्थ होऊन गेला आणि त्याचे 2 नातू बिशप एलायस गोन्साल्विस नागपूरचे आर्च बिशप आणि बिशप थॉमस डिसोजा चुलण्याचे बिशप झाले। आणि आमच्या चुलनकरांना एवढा आनंद झालाय की संपूर्ण चुलना गावात ह्या भूमीत इथे आज आलं होतं। ह्या इथे सेंट ऑगस्टिनच्या ह्या परिसरात सर्व चुलनकर होते। हे आमचे बंधू बर्नार्ड डिसोजा पॅशन कॅथलिकचे माजी डायरेक्टर, त्यांच्या पत्नी हे थॉमस डिसोजांचे मोठे बंधू आणि ह्या संपूर्ण गाव हे आनंदमय झाले, संपूर्ण परिसर आनंदमय झाले। आणि त्यांची बहीण जे आमचे क्रिस्टोफर रॉड्रिक्स माजी व्हाईस चेअरमन, त्यांच्या पत्नी आणि आमच्याच अर्धांगिनी, हे आमचे ज्येष्ठ नागरिकचे मनवेल पलायसो, असे सर्व लोक इथे आज हजर आहेत। ते ह्या आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलेले आहेत। आता 2-2.5 तासाचा कार्यक्रम झाला, जवळजवळ 20 बिशप आणि 2 कार्डिनल आणि हा उत्साह आम्ही न भूतो न भविष्यती असा प्रकार झालेला आमच्या आयुष्यात। हा सोहळा असा आम्ही केव्हा पाहिला नव्हता आणि पाहणार का ते आम्हाला माहित नाही, कारण अर्धी लाकडं का पाऊल लाकडं आमची गेली आता, पण हा भव्य दिव्य सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आणि ह्या प्रसंगी ह्यांचे वडील, बिशपांचे वडील स्वर्गस्थ फ्रान्सिस डिसूजा यांची मी आठवण करतो, त्यांचे काका डॉमिनिक डिसूजा त्यांची आठवण करतो, त्यांच्या आत्या पावलिन गोन्साल्विस, सिस्टर लूड्स आणि मार्शल नुनीस ह्या त्यांच्या सर्व जे नातेवाईक जे परमेश्वराकडे त्यांची मध्यस्थी करतात आणि त्याच्यामुळे हे 2 रत्न संपूर्ण चुलनकरांनी अखिल विश्वाला दिलेत। आज वसई धर्मप्रांत सांभाळायचं म्हणजे कायची गोष्ट नाही, हा एक काटेरी मुकुट आहे आणि तो काटेरी मुकुट त्यांना पेलवला पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया आणि त्याला सदिच्छा व्यक्त करूया, असे आज मी सर्वांना अपील करतो। थँक्यू। No, we just want to thank the Almighty and we'll be really grateful to the Almighty lifelong. बिशपांचे भाऊ आपल्या सोबत आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया। आज सर्वप्रथम देवाला धन्यवाद देतो। आजचा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पाहिलेला, वसईतील प्रत्येक व्यक्तीने खरोखर त्रास घेऊन एवढे संघ आज 5000 खुर्च्या भरलेल्या आणि बाकी उभे होते लोक, इतके लोक आल्याबद्दल मी सर्व वसईकरांचे आभार मानतो आणि त्यांनी असंच प्रेम पुढे चालू ठेवावं, पुढच्या कारकिर्दीत त्याला मदत व्हावी म्हणून मी 2 शब्द बोलून माझे बंद करतो। क्रिस्टोफर साहेब आहेत, ते काय बोलतात ते आपण ऐकूया। फातिमा माऊलीच्या मध्यस्थीनं मी देवाचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम नयर रम्य होता। प्रेमाने, आपुलकीने, दयेने आणि परमेश्वराच्या स्तुती सुमनाने भरलेला होता। आणि याला कारण एक आहे की आमचे वसईकर भाविक त्यांच्या श्रद्धेतून हे निर्माण झालेला आजचा कार्यक्रम होता। त्याबद्दल परमेश्वराला पुनश्च धन्यवाद। आणि आजच्या कार्यक्रमासाठी कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेसेस, त्याचप्रमाणे दीव दमणचे कार्डिनल्स, आपले वसईचे आपले आर्च बिशप फेलिक्स मचाडो, डॉक्टर थॉमस डाबरे आपले अगोदर पहिले बिशप, इतर सर्व बिशप, सर्व भाविकांचे आम्ही आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो। आणि बिशप थॉमस ह्यांना ज्याप्रमाणे कार्डिनल सांगितलं की हिरवी भूमी आहे, ही मायाळू भूमी आहे, ही श्रद्धावंतांची आणि सुशिक्षितांची भूमी आहे। या भूमीचा हा जो प्रवास आहे तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावं आणि सर्व क्षेत्रामध्ये वसईकरांनी प्रगती करावी आणि बिशप थॉमस ते कमालीचे यशस्वी ठरोत अशी मी विधात्याकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। तुम्ही काय सांगता? मी बिशप थॉमस ह्यांचा हा जो आजचा महागुरुपदाचा भव्य दिव्य सोहळा पार पडला, त्यासाठी वसई धर्मप्रांतातील जे धर्मगुरू आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन, अगदी नियोजन करून
हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे, म्हणून पहिल्या प्रथम मी त्या फादरांचे आभार मानते. आता ह्यापुढे आमच्या बिशपांना पुढची प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ घोषविण्यास आणि पुढे कार्य करण्यासाठी फातिमा माऊलीची, फातिमा मातेची कृपा लाभावी, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर सदोदित राहावा ही प्रार्थना मी करते आणि त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. महत्वाची गोष्ट, आज सेंट थॉमसचा सण आहे. सेंट थॉमस हे आमचं जुनं चर्च आणि त्याच दिवशी बिशपांना पदग्रहण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे अतिशय सुंदर असा योग, दैवी योगायोग आहे असं मी मानतो. आणि हे सुंदर छोटस गाव, या छोट्याशा गावातून आज जवळजवळ 2 बिशप झालेले आहेत. हा एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा जागतिक रेकॉर्ड असेल असं मला वाटतं. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. फातिमा माता सदोदित आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे चुलना गाव जे कोणाला माहीत नव्हतं ते जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. पहिल्या वसईकरांना सुद्धा चुलना गाव माहिती नव्हतं, त्यांना आता माहिती पडलेलं आहे. फातिमा मातेला मी धन्यवाद देतो. थँक्यू. ज्या वेळेला बिशप हे ब्रदर म्हणून नानभाटमध्ये काम करायची, त्यावेळेला त्याचे नानभाटचे 2 माता पिता म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत. आज बोला तुम्ही. आमचे मानसपुत्र बिशप थॉमस हे जेव्हा बिशप झाले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही 2 ते 3 वेळा आले, ते सुद्धा आम्हाला भेटले. आज खूप असं मोठा प्रोग्राम हा झाला आणि खूप असं आम्हाला त्याचा आनंद झाला. आमचा मानसपुत्र बिशप होतो आहे हे खरोखर आम्हाला म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. तर त्याच्या पुढील आणि प्रसिद्ध कार्यासाठी आमच्या कुटुंबातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं आणि वसई धर्म प्रांतांनी त्याचा चांगला स्वीकार करावा आणि त्यांच्या पाठीशी राहावे ह्या आमच्या कुटुंबातर्फे त्यांना प्रेमाच्या शुभेच्छा. आपल्यासोबत फादर रमेश देखील आहेत. हे काय सांगतात ते आपण ऐकूया. फादर, आजच्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल? आजचा हा रिली सोहळा जो आहे, हा आपले बिशप थॉमस डिसुझा आपले नवीन मेंढपाळ आपल्याला मिळालेले आहेत आणि जो आनंद सर्वत्र द्विगुणित होत आहे, आपण त्यांना शुभेच्छा देऊया. सर्व काही परमेश्वराच्या योजनेप्रमाणे सर्व ठीक झालं. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. आनंदाचा हा रविवार गावतात ते संडे साजरा करत असताना आपण नेहमी आनंद करत राहिला पाहिजे, कारण प्रभू समीप आहे आणि तो आपल्या बरोबर आहे. तो कदापि आपल्याला सोडणार नाही. हाच माझा तुम्हा सर्वांना संदेश. थँक्यू फादर. तर आता आपण ऐकलं सर्व त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि फातिमा मातेचा आशीर्वाद आणि ह्या सर्वामुळे आमचे बिशप वसईचे बिशप झालेले आहेत. आता सर्व चोळणकर संपूर्ण वसई तालुका हा फार आनंदी आणि उल्हासात आहे.